मतदारांनी एका विचारासाठी मतदान केलं. एकदा पक्षाच्या चिन्हावर मतदान केलं, पण निवडून आल्यानंतर खासदार दुसऱ्याच पक्षात गेला तर त्या मतदारांच्या मताचं काय? आणि जर विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता हा दावा असेल तर आता समोर आलेली आकडेवारी काही वेगळंच सांगत असेल तर मग प्रश्न फक्त निधीचा नाही तर लोकशाहीच्या विश्वासाचा सुद्धा आहे. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. आणि आज आपण एक वेगळ्याच विचार चर्चा करूयात. महाराष्ट्रातील त्या 6 खासदारांची ज्यांनी शिवसेना ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला, पण त्यांच्या 2 वर्षाच्या कामगिरीची आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले. संपूर्ण प्रकरण काय आहे ते आता समजून घेऊया. गेल्या काही दिवसात शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. पक्षांतराचं प्रमुख कारण म्हणून त्यांनी वारंवार एकच मुद्दा मांडला: विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता. मात्र आता त्यांच्या 2 वर्षांच्या विकास निधी कामांच्या अंमलबजावणीची आकडेवारी समोर आली आणि ही आकडेवारी पाहिल्यानंतर प्रश्न एकच निर्माण होतो की खरंच निधी मिळत नव्हता की मिळालेला निधी खर्चच झाला नाही. तुम्हालाही आश्चर्य वाटतंय ना? आपण खासदारांचं प्रगती पुस्तक वाचून घेऊयात. सगळ्यात पहिलं संजय उर्फ बंडू जाधव. त्यांना मंजूर निधी होता 14.70 कोटी. त्यातला खर्च निधी 3.78 कोटी. मंजूर कामं 56, पूर्ण कामं 25, म्हणजे जवळपास 26% निधी हा खर्च झाला. बाकीचा उर्वरित तसाच आहे. आता दुसरे ओमराजे निंबाळकर. यांचा मंजूर निधी होता 18.50 कोटी. त्यातला खर्च निधी फक्त 1.97 कोटी. त्यातली मंजूर कामं 130 आणि पूर्ण कामं फक्त 21, म्हणजेच फक्त 10% आसपास निधी खर्च केला. आता तिसरे नागेश पाटील आष्टीकर. यांना मंजूर निधी होता 19 कोटी. खर्च निधी यातला 5.6 कोटी. मंजूर कामं 79 आणि पूर्ण कामं फक्त 28. भाऊसाहेब वाकचौरे. मंजूर निधी 14.7 कोटी. खर्च निधी 71 लाख बरं का. फक्त 135 पैकी फक्त 2च कामं पूर्ण. ही आकडेवारी तर सर्वात धक्कादायक मानली जाते. आता पुढे जाऊयात. संजय दीना पाटील. यांना मंजूर निधी होता 14.70 कोटी. त्यातला खर्च फक्त 15 लाख. 40 पैकी एकही काम पूर्ण नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 0 कामं पूर्ण. आता शेवटचे संजय देशमुख. यांना मंजूर निधी होता 18.6 कोटी. यातला खर्च निधी फक्त 1.42 कोटी. 106 कामांपैकी फक्त 7 कामं पूर्ण, म्हणजेच मंजूर निधीपैकी फक्त 7.6% निधी यांनी खर्च केला. आता प्रश्न आहे निधीचा की जबाबदारीचा? जर एखाद्या खासदाराला 14, 18, 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असेल तर निधी मिळत नव्हता हा युक्तिवाद कितपत योग्य ठरतो? कारण आकडेवारी सांगते की अनेक ठिकाणी निधी मंजूर झालाय, मग तो खर्च का झाला नाही? आणि आता याचं उत्तर तरी कधी देणार? कामं पण मंजूर झालेली आहेत पण कामही केली नाहीत. यामध्ये प्रशासकीय अडथळे होते का? स्थानिक पातळीवर अंमलबजावणीत त्रुटी होत्या का? की यासाठी थेट खासदारांची जबाबदारी आहे? हे प्रश्न विचारणं अगदी स्वाभाविक आहे. आता या सगळ्या प्रकरणातून एक अधिक मोठा प्रश्न समोर येतो. जर निवडणुकीनंतर निवडून आलेले प्रतिनिधी कोणत्याही क्षणी पक्ष बदलू शकत असतील तर निवडणुकांचा अर्थ तरी काय उरतो? तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी मतदान तरी का करावं? मतदार जेव्हा मतदान करतो तेव्हा तो फक्त व्यक्तीला मतदान करत नाही, तो विचारधारणेला मतदान करतो, तो पक्षाला मतदान करतो आणि तो पक्षाच्या त्या जाहीरनाम्याला सुद्धा मतदान करतो, तो एका राजकीय भूमिकेला मतदान करतो. मग एवढं सगळं केल्यानंतर निवडून आलेल्या प्रतिनिधीने वेगळी राजकीय दिशा स्वीकारली तर मतदारांच्या विश्वासाचं काय? अनेक देशांमध्ये जर पक्षांतर केलं तर पुन्हा निवडणूक लढवावी लागते.
कारण जनादेश हा मतदारांचा असतो आणि तोच अंतिम मानला जातो. तो कोणत्याही खासदार किंवा आमदाराची वैयक्तिक मालमत्ता नसतो. भारतामध्ये 10वी अनुसूची अर्थात अँटी डिफेक्शन लॉ आहे. पण अनेक वेळा गटफुटी, विलिनीकरण किंवा तांत्रिक तरतुदींच्या आधारे पक्षांतरांचे मार्ग शोधले जातात आणि त्यामुळे जनतेच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे आम्ही दिलेलं मत नेमकं कोणासाठी होतं? आमदारासाठी, पक्षासाठी की समाजासाठी? आणि हा विषय फक्त एका पक्षाचा किंवा एका गटाचा नाही. आज एका पक्षात घडतंय, उद्या दुसऱ्या पक्षात घडेल आणि आपल्याला हे वारंवार पाहायला मिळतं. खरा मुद्दा आहे की निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं आणि निवडणुकीनंतरची कृती यामधील तफावत. मतदारांनी आता पक्षांतरापेक्षा कामगिरीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. किती निधी मिळाला, किती खर्च झाला, किती कामं पूर्ण झाली, किती कामं अपूर्ण राहिली याचा हिशोब मागितला गेला पाहिजे. आज समोर आलेल्या या आकडेवारीने निधी न मिळाल्याचा दावा प्रश्नचिन्हाखाली आणला आहे. मात्र अंतिम सत्य तपास यंत्रणा, अधिकृत कागदपत्र आणि सर्व संबंधित पक्षांच्या स्पष्टीकरणातूनच समोर येईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, लोकशाहीमध्ये मतदार हा अंतिम मालक असतो आणि जर निवडून आलेले प्रतिनिधी वारंवार पक्ष बदलत असतील तर नागरिकांच्या मनात हा प्रश्न अधिक तीव्र होणार आहे. आणि तो प्रश्न म्हणजे, जर निवडून आल्यावर पक्ष बदलायचाच असेल तर निवडणुका घ्यायच्या तरी कशासाठी? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? पक्षांतर करणाऱ्या खासदारांनी किंवा आमदारांनी पुन्हा जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवली पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.